तर नवीन जोडी आल्यानंतर मी म्हटलं हुसेन सागर खूप मस्त आहे, ते बघायला जाऊ, कारण जवळ पण होतं आणि हे दिसतंय पॅलेस असल्यासारखं. ते गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, खूप मोठं असं आहे आणि त्यावरती बाबासाहेबांचं नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि बाजूलाच त्याचा बाबासाहेबांचा मोठा असं स्टॅच्यू आहे, खूप मस्त मोठा आहे. आणि आता गौतम बुद्धाचं स्टॅच्यू बघण्यासाठी जावं म्हटलं, तर तिकीट काढलं आणि निघालो आम्ही. आणि मध्ये फिरण्यासाठी भरपूर मोठा आहे आणि लहान लेकरांसाठी सुद्धा खेळण्यासाठी मस्त काय काय होतं तिथे. आणि खूप मोठं असं आहे आणि इथे कारंजे दिसत आहे. तर ते रात्री इतकं सुंदर दिसतं, लाईट जेव्हा वेगवेगळ्या लागतात त्या टायमाला. आता आम्ही तिकीट काढून बोटचं तिकीट काढलं. ते स्टॅच्यूपर्यंत जायला बोटने जावं लागतं, तर त्याचं 100 या 150 असं पर पर्सन आहे वाटतं. तर ते काढून आम्ही चाललोय, कारण ते दिसतं जवळ पण फार लांब आहे. तर असं बोटने जावं लागतं आणि येतानाही बोटनेच येतो आपण, त्याच बोटने येतो. येताना तर ऊन होतं, म्हटलं बिर्ला मंदिरही लागलीच बघता येईल, पण आभाळ आलंय आणि थेंबही पडायला लागलेत. तर काय माहिती आता बघणं होतं का नाही. तुम्ही बघू शकता सगळीकडे असं दाट आभाळ आलेलं, पाऊस पडण्याची शक्यता तर वाटतीये. आणि हे पूर्ण भरल्याशिवाय ते हलत नाहीत, म्हणजे घेऊन जात नाहीत. पूर्ण भरलं की मग सुरू होतं. ते दिसतोय स्टॅच्यू जवळ पण फार लांब आहे आणि खूप मोठा देखील आहे. तर आता येऊन पोहोचलोय आम्ही आणि एकदम आभाळ जास्त आले. आता पाऊस कधीही पडू शकतो असं वाटायला लागलेलं. आणि 2-3 फोटो काढत नाही की पाऊस पडायला लागला. ते पण छोटा नव्हता, मोठे मोठे थेंब होते, भिजण्यासारखा होता. मग 2-3 फोटो काढून निघालो आम्ही. इथे बघू शकता मस्त असं दगडावरती कोरीव काम केलेलं, एकदम सुंदर असं होतं आणि खूप मोठी अशी बुद्धांची मूर्ती होती, खूप सुंदर होतं. आता पाऊस यायला लागला म्हणून आम्ही परत बोटमध्ये चाललेलो, चांगला मोठा होता. म्हटलं पाऊस थोडासा कमी झाला की परत येता येईल म्हणून. मग आणि तिथे जे पक्षी दिसत आहेत, राडोशाला कसे बसलेत तिथे, कबूतर होते ते. तर आम्ही बोटमध्ये थांबलो आणि परत म्हटलं की पाऊस कमी झाल्यासारखा वाटला. परत आम्ही बाहेर आलो, तो बघतो तर काय तसाच पाऊस होता. म्हटलं भिजण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. मग परत निघालो, कारण घर देखील थोडंसं लांबच होतं, पूर्ण आभाळ जास्त होतं. म्हटलं पाऊस जास्त झाला की मग निघता येणार नाही. आणि इथे कारंजाचा शो पण होता, तर ते देखील बघायला वेळ होईल म्हणून आम्ही निघालो. आणि